हॅलो गाईज आणि जय श्रीराम. कसे आहात तुम्ही? आणि तुम्ही बघताय की मी नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आहे. याचाच अर्थ आम्ही कुठेतरी बाहेर चाललो. आता कुठे चाललो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो पडू द्या थोडा वेळ. स्टे ट्यून्ड राहा ब्लॉगमध्ये, कारण की आम्ही जिथे चाललो आहे तिथे गेल्यानंतर मग मी तुम्हाला सांगते की आम्ही कुठे आलो आहे ते. सो स्टे ट्यून्ड राहा ब्लॉगमध्ये. चला तर मग जाऊयात फिरायला. सो गाईज फायनली आमची ट्रिप संपलेली आहे. ट्रेननी खूप लेट केलं. हां, असे याच्यावर नाही सरकतं ना मग. हां, इकडनं चला, इकडनं आतून म्हणजे. अरे ही गाडी गेली, गाडी गेली नेमकी तुमची. इकडे लिफ्ट आहे वाटतं बरं काय. सो गाईज फायनली आमची रेल्वे जर्नी संपली आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. मी म्हटलं होतं की आम्ही कुठे चाललो आहे हे मी तुम्हाला पोहोचल्यावर सांगेल. तर मी सांगत नाही, 2 मिनटांनी ते कुठेतरी बोर्ड दिसलं, मी मला दाखवते आम्ही कुठे आलेलो आहे. सो गाईज तुम्हाला इकडनं पाठी दिसत असेल आय गेस. तर गाईज ही शेगाव संस्थानची बस आहे, प्रत्येक ट्रेनला लागून असते. अगं हे बघ ना केवढं मोठं पार्किंग केलं आहे. वा वा वा. डिजिटल केलं आहे छान असं, एवढं मोठं पार्किंग. आणि काही फायनली आता आलो आहे आम्ही भक्त निवासाच्या इथे. तिथे बघा किती छान. आई पक्षी बघते, पक्षी पक्षी कसे बसलेत लाईनीत. हे आहे शेगावचं सौंदर्य आणि हे आहेत शेगावचे सगळे भक्त निवास, जिथे पक्ष्यांसारखी माणसंही किलकिलाट करतात. आणि बापरे, आज ऑड्डे असून खूप गर्दी दिसते. हे आहे बघा चालले पुढे. चला पटकन बघू. आणि ही बस आहे बहुतेक आनंदसागरला जाण्याची बस आहे ही. सो काही आम्ही तिथे तर आलेलो आहे, पण आतमध्ये भक्त निवासमध्ये खूप बऱ्यापैकी गर्दी आहे आणि लाईन आहे, त्याच्यामुळे बराच वेळ लागणार आहे. आता बघू किती वेळ लागतो. आई लाईनमध्ये बसली, मी पाणी भरायला आले होते बाहेर. आणि इथे तरीसुद्धा खूप व्यवस्थित अशी सुविधा केलेली आहे बसायची. हे पिण्याचं पाणी वगैरे आहे. आणि शेगाव म्हटलं की हा एक खूप सुंदर हे असतो संध्याकाळचा, कारण इथे ना खूप म्हणजे झाडं वगैरे आहेत व्यवस्थित. त्याच्यामुळे ना दररोज संध्याकाळी इथे असे पक्षी बऱ्यापैकी भक्तनिवासात मंदिरात असे बसलेले असतात आणि यांचा किलबिलाट असतो. म्हणजे आपल्याला शहराचे अनुभवता येत नाही ना, इथे शेगावमध्ये येऊन सुद्धा म्हणजे
कन्स्ट्रक्शन केलं आहे, खूप काय काय केलं आहे. पण तरी कन्स्ट्रक्शन आहे चारी बाजूला, झाडं झुडपं ठेवली आपण आपल्या इथे आपण किती सकाळी जरी उठलो, कितीही सकाळी उठलो आपण आपल्या इथे, आपल्याला हे सगळं बघायला नाही मिळत ते इथे येऊन बघायला मिळतं. म्हणून मला हे खूप आवडतं शेगाव, आणि म्हणून ही माझी खूप मोस्ट लव्ह प्लेस आहे अर्थवरची, की इथे सगळं सुख बघायला मिळतं. शहरासारख्या बिल्डिंग्स पण दिसतात, आणि झाडं झुडपं असल्यामुळे, ह्या पक्ष्यांचं चिवचिवाट असल्यामुळे ना एक वेगळा आपलेपणाही वाटतो. सो आता आई लाईनीत उभी आहे, बघूयात किती वेळ लागतोय, कारण बऱ्यापैकी नंबर आहेत. बघू किती वेळ लागतोय, काय होतंय ते. चला बघूया जायचं ते. सो फायनली गाईज आम्हाला भक्तनिवासमध्ये रूम मिळाल्या आहेत, आणि आता असं सगळं एकदम शांत झालं आहे. आणि हे सगळेच भक्तनिवास आहेत. इथे राहायला रूम्स मिळतात सगळ्यांना. तर आता आजच्या दिवसभराचा प्रवास झाला आहे. आमची ट्रेनसुद्धा 4 तास लेट होती जवळजवळ, आणि त्याच्यानंतर आता इथे आलो. तर इथे पण आम्ही 6 वाजता बसलो होतो. आत्ता आम्हाला 11 वाजता जवळजवळ रूम मिळाली. म्हणजे आमचा सगळा दिवस, आमचं प्लॅनिंग काहीतरी वेगळंच होतं, पण ट्रेनचा उशीर आणि इथे रूम मिळायला वेळ लागला, त्याच्यामुळे आमचं सगळं प्लॅनिंग आज बारगळलं. आणि खूप एक्झॉस्ट झालो ॲक्च्युली, कारण की झोप नाही, काही नाही. काल आज सकाळी 6 उठलो होतो, आता 12 वाजत आले जवळजवळ. त्यामुळे मग आता झोपतो, कारण खूप थकलो आहे, झोप आली असं म्हणण्यापेक्षा थोडं एक्झॉस्ट झालो आहे. तर आता झोपतो, आणि मग उद्या एकदम फ्रेश मूडमध्ये जाऊयात महाराजांच्या दर्शनाला, गजानन महाराजांच्या. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहा. आणि तुम्ही सगळेजण येऊन गेला आहात का शेगावला, तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि आपण भेटू. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज त्याला विस्तार.